अजी बाबा थांबा थांबा 1 मिनिट काम आहे कामाजी बाबा थांबा थांबा. काम आहे कायचं रे बा कायचं काम आहे काय काम काढलं पुन्हा आता वरच्या वर देणं चालूच आहे तुला आता कोणतं काम काढलं काय काय म्हणणं आहे त्याला सांगायचं काय म्हणतात अभ्यास न करे कवडीचा ना काही हो हे पाहिजे ते पाहिजे करते नुसतं म्हटलं पेपर आहे आता अभ्यास करताना दिसला पाहिजे मला हा इकडे तिकडे म्हटलं रवटवू नको हा पॅड घेऊन द्या हे घेऊन द्या ते घेऊन द्या पेनाले पैसे द्या आता काय ते कोणतं काम आहे सांग. अजी हो ना तर अभ्यासच करतो ना ते अभ्यास करासाठीच नाही का मला ते नवनीत पाहिजे तर नवनीत पाहिजे तर मला अभ्यास करायला त्याच्यामध्ये सगळे जे प्रश्नाचे उत्तर जरा असं ते असते पेपरामध्ये काय येऊ शकते काय नाही ते सांगते त्याच्यामध्ये तर मला काय ते नवनीत घ्यायला पैसे पाहिजे होते तर मला अभ्यास करायचा उद्या जाय माझा पेपर तर म्हटलं आज आणायचे मला त्या विषयाची नवनीत तर म्हटलं म्हणजे हा पाहिजे पैसे पाहिजे मला नवनीत आणायला. काय लावलं राजा तुन नवनीत आणाले हे आणाले ते आणाले काय नवीन नवीन काढून राहिला रे तू हा म्हटलं कधी बॅटले पाहिजे कधी पिनाले पाहिजे कधी येले पाहिजे कधी स्केलले पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे नवीन नवीन सोगाळे घेऊन येऊन राहिला हा म्हटलं काय ते काय लावलं तू ना इथं काय पैशाला चंदन लावून राहिला का तू हा अभ्यास करताना दिसत नाही अभ्यास केला का केला रे म्हणते हा म्हटलं काही अभ्यास करताना मला दिसून राहिला काय नाही काय पाहिजे तुला नवनीत आणि फवनीत हा म्हटलं बघा नवनीत पेपर सोडत नाहीत का आमच्यावेळेस म्हटलं आम्ही काही म्हटलं नवनीत नाही ना फवनीत नाही ना कोईनूर नाही ना फोरनूर नाही पुस्तकातून अभ्यास करू मग त्यावर काय का नवनीत पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे सही शिको जीव करून राहिला मला अभ्यास कावडीचा नाही करत का आता किती अभ्यास करा आता एवढा अभ्यास करू लागलो तरी म्हणते अभ्यास करतच नाही. बरं ठीक आहे ना ठीक आहे दादा नका देऊ राहू द्या नका देऊ मला काही नवनीत घेऊन पैसे नका देऊ पण आपण झालं चालते ना तुम्हाला ठीक आहे ना मग नका देऊ राहू द्या. हो नापास झालं चालते नाही तुला याच्यासाठी पैसा लावून राहिलो मी हा नापास झालं चालते हा काय किती रुपयाचे देते ना त्या नवनीता हा घे रे पैसे घे मग काय होय मला म्हटलं अभ्यास करताना दिसला पाहिजे तू काय दिसला नाही दाखवतो मग तुला कसं असते तर काही नवीन नवनीता राहते हे राहते ते राहते आमच्या टीमला आम्ही नवनीत नाही ना फवनीत नाही पुस्तकातून अभ्यास करू सगळं पाठ करून जाव कसं येत नाही उत्तर याच्या जीवाकडे येते याला बरोबर तेच पाहिजे ना जे उत्तर तिथं ये तेच पाहिजे त्याला बरोबर फालतूचा अभ्यास करून जाय नाही तो माझं पुट्ट मारलं तर घे म्हटलं सांग किती पाहिजे तर नाही राहू द्या ना जाऊ द्या तिकडे तुला राहू द्या म्हटलं बाबा काल देता राहू द्या तिकडं उद्या मला नापास. अरे घे ना बाबा कुठं नापास होतं म्हटलं पास व्हायचा आहे तुले चांगला पर्सेंटेज न पास व्हाय मी तर झालो नाही मी शिकलो नाही पण तुला शिकवायचं आहे मला काही ना काही बनवायचं आहे चाल म्हटलं किती रुपयाचे सांग लवकर. 40 रुपयाची होते 40 रुपयाची मला 3 रुपयाची आणायची आहे म्हणजे 40 आणि 40 80 आणि 40 120 120 रुपये मला बाबा 3 रुपयाची आणायची आहे मला. अरे बापरे म्हणजे अजून तुला 2 वाढवल्या का हा आता एकच पाहिजे म्हणजे 2 अजून वाढल्या नाही अरे काही म्हटलं अभ्यास जरा पुस्तकातूनही कर का नुसतं त्या त्याच्यातूनच कसं नवनीत म्हणून काही समजायला लिहून ती आलं घे बा घे करल्या का अभ्यास कर फक्त पास झाला पाहिजे तू नापास झाला का दाखवत तुले. लोकांच्या पुरापेक्षा बरं आहे ना मी जे म्हटलं लाऱ्या कवडीचा अभ्यास नाही करत तरी त्या बुडा म्हटलं काही त्याला शब्दान बोलत नाही मी एवढा अभ्यास करून तरी तुम्ही मला बोलता तिला जाऊ दे तिकडे तुला तू चांगला अभ्यास कर हा काय म्हटलं पैसे घे ते काय तुला काय विकत आण आणि अभ्यास करताना दिसला पाहिजे मला बस विषय संपला. हो करतो अरे काय म्हणते त्या कुठपर्यंत पोचला अभ्यास हा चालू आहे चांगला. हो माझं दिवे लावलं अभ्यास चालू आहे ते काय म्हणते कुठपर्यंत पोचला. माया काय अरे बाबा कायचं काही नाही तर का किती का अभ्यास केला मी काही केला तर म्हटलं ते डोक्यात घुसतच नाही पेपरच्या वेळेस ते म्हटलं पेपरमध्ये किती प्रश्न वाचले आणि किती घरून म्हटलं वाचून गेलो तरी पण काय कवडीचं लक्षात नाही येत मग त्यापेक्षा नाही गेलेलं बरं तिथं चिटोरा पाहायचा त्याच्यातूनच लिहायचं पण काय करतं उपाय नाही किती का अभ्यास करून गेलो ना किती का वाचन केलं मी ना तिथं गेल्यावर म्हटलं मला काहीच आठवण येत नाही जबंद चिटोरा भेटत नाही जबंद तिथं म्हणाले सभानदी भेटत नाही मग काय करतं त्याच्यावरच आता माय सगळे पेपर मग नाही का कॉपी करू तास म्हटलं पास तू नाही तर बस झालं मी तर नापास होतो तू आहे बाबा दिवे लावलं ते अभ्यासात चालू आहे तू होतं म्हटलं पास चांगला हो कायचे मी दिवे लावलं मजा घेऊ लागलो मी काय दिवे लावून अभ्यास चालू आहे माहिती तुझ्यासारखंच काम आहे काय तुझ्यासारखीच गती आहे मला मी इकडे तिकडे चिटोरा पातच राहायचो मग पण काय काही भेटून नाही राहिलं सेंटर किती स्ट्रिक आहे ते मग काही चालवायला नाही भेटत का काही भेटत नाही तरी पण बाबू तू म्हटलं पास होतो मी सांगतो ना पास होतं म्हणजे होतं तू म्हटलं माणूस तरी लय जास्त अभ्यास करतं मग माणूस हुशार आहे तू माणूस जास्त लक्षात राहते मी काय माझ्या लक्षात नाही पक्षात नाही कॉपीच्या भरोशावर आहे मी जगून राहिलो मग कॉपीनं आता चालत नाही बंद झालं ते पहिले चालले आता काय झालं ते कंद अरे आता काय सांगू माझ्या बुड्याची मोठी आशा आहे का मी पास झालं पाहिजे म्हणून चांगल्या पर्सेंटेज ना हो ते म्हणते मी शिकलो नाही म्हणते पण तुला शिकवतो म्हणते मी आता काय करावं ते का माहीत हा काय सांगावं ते मी ना काय माहीत काहीच नाही तुमच्यावर आहे मी तुमच्यावर डब्बू असन आता मनाची इच्छा होते पण काय म्हणा हा एवढा आपला खर्च करून राहिले आपल्यावर हा याले पैसे देऊ द्या त्याला देऊ द्या आता मी म्हटलं 3 नवनीतले पैसे मागितले मग काय सांगू दिले बुड्याने दिल्ली म्हटलं एका शब्दात बुड्याने पैसे दिले हो घे म्हणते पण तू पास आहे म्हणते मग मला आता काही करून म्हटलं पास वाच लागते बाबू व्हा लागते म्हणजे वाच लागते हो
असं का मला फेकला वाऱ्यावर मला माहित आहे ना माझ्या भूमिका नापास झालं माझ्या बुडा मला कामाला काढते तिकडे राजकामाला पाठवून नाही तर वावरातलं मला ढोर कष्ट करायला लावत ते माहित आहे ना ते माहित आहे म्हणत तसं का आपलं फोटो शिकण्याच्या लायकीचं नाही म्हणून बंद होते मग तिकडं काय करता आलं जे आहे ते आहे झालं तर लगाल झालं पास नाही झालं तर नाही झालं नशिबावर आहे आता सगळा खेळ नशिबावर नाही बाबू अभ्यासावर आहे काही इथं नशीब नाही आहे वरून काही वरून म्हटलं इथं काही पुण्य राहिलं अभ्यास करशील तर मला इथं लिहिशील तू म्हणशील अभ्यासही करत नाही हेही करत नाही नशिबाने साथ दिला पाहिजे तसं कसं होणार आहे बे काहीच्या काही भूल लागला बरं जाऊ दे चाल म्हटलं चाल तिकडे वावराकडे चाल वावराकडे बसू इकडे काही नाही लोक म्हटलं माझ्या बुडा गिडा दिसलो ना ते अजून माझ्या काना घातली होती मागं लागलं तर आम्हाला अभ्यास कर पण ते एकदम काही नाही म्हणा ते एवढं आपल्याला स्ट्रिक नाही आहे आपल्याला फेकला वाऱ्यावर हो तर पण म्हटलं चाल तिकडे वावरात बसू मस्त निवांत हो चल मी माझ्या बुड्याला दिशील ना तर माझ्या बुडा म्हणून नवनीतले पैसे घेतले म्हणा ना इकडे काय कशा काढून राहिला का म्हणून तू हो चाल बचाल तिकडे बसू तू नाही करायचं छत्या मांग तरी आले पाहिजे होता नाही मांग तर पुढं तरी नाही पुढं तर 2 डिक्सार इकडे कुठं नाही कुठं म्हणजे एका स्वर्गात आपण दोघं जण पाहिजे होतो म्हणजे कसं काही ना काही ताल जर लागला असता मला ते पाहू काही ना काही जमलं तरी असतं मला काय सोयी इथं कोणी राजा म्हटलं कोणी दाखवत नाही बोर्डावर मग कोणी काय काहीच दाखवत नाही तू राहायला असतं ना मग मागं पुढं मस्त जमलं असतं मला टेन्शन नसतं थोडंफार तरी मला भेटलं असतं त्यापासून इथं राजा काहीच नाही भेटत मग अरे ते माहित आहे ना मास्तर लोक एका मागे गेले ठेवा नाही लागत म्हणून तर कुठचा कुठे दिले घालून एक त्या शाळेतला भलत्या शाळेतला राहते कुठचे कुठे देते वैकीचे ना पायकीचे काय कोणाचं बोलन माणूस कोणाला मागत मग कोणी येतही नाही वैकीचे पायकीचेच नाही राहत मग तू एक काम करत जाय मस्त नाही का चड्डीच्या अंदर नाही का घेऊन जात जाय म्हटलं नवनीत त्याच्यामध्ये असते सगळे प्रश्नाचे उत्तर मस्त पाच जाय मस्त लिहून टाकत जाय आणि आता अभ्यास करू लागलो नवनीत मधून सगळे प्रश्न उत्तर पाठ करून घेऊन जातो जे आलं ते मस्त छापतो तुले आता त्या लक्षात नाही राहत पाठ काही करत नाही तू तर डायरेक्ट नवनीतच घेऊन जात जाय 40 रुपये भेटते मस्त विकत घेऊन ये का मस्त घेऊन जाय जे मंगा दे का जायगा नाही जरी नापास होशील अक्षर म्हटलं असं तरी पास होऊन जाशील जरा दम लावशील तर सापडलं की पडलं तर नाही सापडलं की पडलं लाता खा लागेल का मला काही काही राहायचे समोर राहिला त्या असं म्हटलं काही दिमाग दे ना मला लक्षात राहायला पाहिजे काही म्हटलं सिगरेट गोष्ट सांगणे एखादी म्हटलं काही असं वेगळं सांगू असं म्हटलं असं नको सांगू आता मी काय सांगू बा तुले माझ्या चाल नाही लागत तुला काय सांगा बाबा तू राजा भक्ती इथंच म्हणतं चालायला चालणे लागत तिथं बरोबर लागतो तू मला माहिती नाही हुशार आल्या का तू सांगत नाही म्हटलं त्या म्हणजे असं नाही ना काही सांगत नाही तू हुशार आहे पाय केली तुला सडली गोष्ट तुला नाही सांगा कोणाला सांगा तूच महाराजा सोबती जवळचा सोबती त्यासोबत खोटं बोलणार आहे का मी काही भूल लागला अरे म्हटलं सगळ्या गोष्टी सांगतो ना तुले ते एक गोष्ट सांगत नाही का राजा कसा बोलतो रे तू बरं मग एक काम करतो तुला आणल्या त्या नवनीचा विकत ते म्हटलं अभ्यास गिबास झाला संध्याकाळी का म्हटलं मी येतोच मग त्या घरी मला देऊन देतो मग मी बरोबर म्हटलं लपो करू सकाळी बिलकुल म्हणजे तयारीत राहतो मग संध्याकाळी देऊन देतो तू तर नेत नाही तू तर अभ्यास करून जातो तुला तर काही त्याची गरजच नाही तर म्हटलं मा कामात पडते ना मग मला देऊन देतो ना ते उठ रे बा म्हटलं मा उद्याला का माहित पडलं तर बस झालं की 40 रुपयाची घेतली ना राजा मग 40 रुपयाची घेतली उद्याला माहित पडलं का बस मायामध्ये पुंगी बिटाला नाही मग म्हटलं आपण नाही देत बाबा तू इकत घेऊन ये तिकडे मग लगाले म्हटलं जसं करायचं तुला तसं कर लगाले वर तर अंदर नेऊ का नको नेऊ तिकडे फाड का काही कर मला काही करू नाही लागत पण मी माहिती देत नाही बाबा बुड्याला म्हटलं आता पैसे मागून विकत घेतली 40 रुपयाची आहे कुठं बा तुला देत बसू तू माग त्या बुड्याला घेऊन अशा सगळ्या गोष्टी करतो ना मग तुला काही मागा तर मग बुड्याने दिली माहित पडलं तर काय ना माहित पडते काय नंतर काय त्याचा लोणचा घालणार आहे का तू पेपर झाल्यावर लोणचा घालणार आहे का डबल होणार आहे का तू पेपर कायच्या काही बोल लागला क्रिया कामात नाही पडत ना ढामात नाही पडत मग अरे म्हटलं तुझा अभ्यास गिबास झाला मला देतो मी काय तुला काय पहिलेच मागून राहिलो का अभ्यास कर ना तू सगळं म्हटलं त्याच्यातलं पाठ कर मग नंतर मला दे मी काय तुला पहिले मागून राहिलो का अरे असं म्हणजे तू अशा सगळ्या गोष्टी करतो ना मग मला ते राग मग तू म्हणता का मी हे अशा गोष्टी करत नाही बरं बाबा पायदू म्हटलं संध्याकाळी येऊन पायदू येतो सहायच्याला घेऊन जातो मी सगळं लेखाला फुकटातच पाहिजे मग बुड्याला मी घेऊन मागतले नाही ह्या लेखाला तिकडे फुकटात पाहिजे बरं येतो पायदू हो मी एक काम करतो ना तू ये माझ्या घरी नवनीत मागाले मी घरीच नाही भेटत ना तुले वर तर मस्त घरावर बसून अभ्यास करतो हे तू घरी तुला भेटतच नाही ना मी आता हवलेला होतो नंतर भेटतच नाही संध्याकाळी हे तू घरी दाखवतो मग तुले अरे फोत्रा काय म्हटलं कोणा चदर लारा का रे अरे हो म्हटलं झाबरूदा आम्ही म्हटलं दोघं जण तुम्ही काय करू लागले रे इकडं म्हटलं का हरभरा खायला आले का हरभरा म्हटलं घरातच अजून फालतू म्हटलं झाडू उघडू नका नसले धंदे करू नका तुम्ही काय करू राहिली इकडं आता तुमचे 12वी पेपर झालो आहे ना जाणं घरी जाऊन अभ्यास करा ना इकडे तिकडे रवटवून राहिले सहायचे म्हटलं अभ्यास करा ना
आता लोक म्हटलं झाबरूदा अभ्यासच करू लागलो होतो नाही तर का आता म्हटलं इकडे तिकडे गेल्यापेक्षा बाहेरचं म्हटलं गोष्टी ऐकल्यापेक्षा इकडे निवांतपणे आम्ही आता अभ्यासच करून राहिलो नाही तर का जे पाठांतर केलं ना एकामेकाचं म्हटलं बरोबर आम्ही पाठ घेऊन राहिलो. मग आता आम्ही काय म्हणजे इथं बसलोय का नाही असं म्हणजे टाइमपास करू लागलो का बाबा अभ्यासच करू लागलो आम्ही. मग असं का अभ्यास करू लागले का बरं करा 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 हो करा 12वीचा विषय तुमचा आला हा म्हटलं पास व्हा हो नाही तर बस जागा मग टोपल्या वाळले तिकडं हा झाला बकऱ्याच्या मांग टाकले का रे बकरं डुकरे हा दुसरं मग कामच नाहीये. पहा तुम्हाला काय पट्ट करा फक्त म्हटलं हरभरा उघडू नका हरभरा भराचा आता सांगू लागलो. इथं जेवण नाही थकून राहिलं माणसाले ते हरभरा फरवणा कोण उघडत बसन म्हटलं माया बहिणीचा पेपराचं टेन्शन येऊन राहिलं डोक्यावर ते म्हणते हरभरा नको उघडू हो म्हटलं नाही उघडा झबरूदा हो. असा विषय आहे मग तो नाही हो पाय ना मग मारतीचा कोणी वैकी पायकीचं असन तर राजा काही म्हटलं मला माझ्या लक्षातच नाही राहत मला सटून राहिला मी नापासच होतो चेताचं म्हटलं काही म्हणजे पक्कच आहे तो तर नाही होत नापास पण माझ्या राजा काही खरी नाही म्हटलं पाय ना काही सेटिंग शुटिंग लागत असन तर हा कारचे काही म्हटलं काही देणं घेणं असं ती म्हटलं देऊन देऊ काही विषय नाही हा काही म्हटलं हा पाय ना ठीक आहे रे पाहतो ना मी तू काय टेन्शन घेऊन राहिला अरे म्हटलं तुझ्या भावाची लय वैकी आहे म्हटलं मारती दादा असंच म्हणते का जरी हाईट न बुटका असेल तरी म्हटलं आपली म्हटलं पैशानं लय मोठी मोठी आहे टेन्शन नको घेऊ तू लावतो त्या मी फक्त म्हटलं काही ना काही देणं घेणं करावं लागेल टेन्शन घेऊ नको तू बाकी हा तुला पास करून देतो. अरे अरे जमलं ना मग अरे झाबरीता मग मारती दा जमलं ना मग अरे जमलं मग पाय ना मग लवकर लाव ना बाबा सिटिंग लाव ना मग अरे झालं ना तू पास कायले टेन्शन घेऊन राहिला लावतो ना मी सिटिंग तू आली फक्त काय देणं घेणं ते कर लागन बाकी झालं मार्क्स देणं तू सोडून बाकी पाहतो ना मी काय करायचं काय नाही बरोबर त्या म्हटलं लग्गा लावून देतो टेन्शन घेऊ नको. अरे झालं बा देवासारखं भेटलं बा मारती तू देवासारखं भेटला राजा जमलं मला जमलं लावर छत्या म्हटलं पाहिलं तू लावून घेऊन जमलं तर लावून टाकणं लेकाले हा सेटिंग काय देणं घेणं म्हटलं करून टाकजो हा पाहिलं मारती देतो म्हणते ना लावून करून टाकणं लेकाले. अरे भडव्या हेच वगैरे तुझ्या अभ्यास हा नवनीत पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे काढू का रे त्या नवनीता हा 120 रुपये नेलेले का इकडे रवटावून राहिला का तू थांब रे तू थांब दाखव तुले चाललो बाबा घरी चाललो अभ्यास करायला चाललो मी चाललो. थांब घरी नाही पाहतो ना अभ्यास करतो का नाही करत तर तू दाखवतून लेवा घंच्या कर तुले हा 120 रुपये घेतो इकडे रवटावून राहिला आणि तू रे लाऱ्या म्हटलं अभ्यास गिभ्यास काही म्हटलं करता का नाही करत हा कारण तू इकडे तिकडे घुमतं तुला मा बुट्ट्याली घुमत अरे म्हटलं अभ्यास गिभ्यास हो तेच चालू आहे ना काका तेच चालू आहे नाही का घरून मी आताच वाचन करून आलो आता हे नाही का मारती दा पाठांतर घेऊन राहिला हो असं आहे का चालू दे अभ्यास चालू दे चांगल्या पर्सेंट पाहायचा दोघे जण हा त्या बुट्ट्याला दाखवतो मी आता घरी जाऊ इकडे हिंडून राहिला. आता बिंदास आहे तू काही टेन्शन घेऊ नको तू फक्त इकडे म्हटलं एक खरीबत्ती फेकून दे हा म्हटलं 500ची फेकून दे आणि बाकीचं म्हटलं सगळं म्हटलं मी त्या जुगाड सगळं लावून देतो टेन्शन घेऊ नको तू बाकी सगळं मग करतो म्हटलं मी ऍडजस्टमेंट तू फक्त पास झाला पाहिजे ना चांगल्या पर्सेंटेज ना पास झाला मग विषय तू सोडूनच दे बाकी मला सोडून दे तू हा फक्त एक नोट म्हटलं इकडे फेकून दे बस इथून लवकर कंटी भरून दे पेपरला जाय बस तू पाय मग कसं तू लिहाय भेटते तर सणा काय मारती दा हा खरंच का अरे थांब घरी जातो बात आणतो पैशाची देत तुले पैशाच ना फक्त हो बघून त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नको तू आण तेवढंच आणतो बाकीचं पाय तुम्ही आपल्या काय वैकीच आहे म्हणजे वैकीचं आपल्या कमी वैकी आहे का तुला म्हटलं ना त्या भुजरी ठेंगणातला बुटका तरी म्हटलं आपली वैक म्हटलं लय मोठ्या माणसासोबत आहे मग झालं जमलं मारती दा बाबा त्या पाया लागा का पाय दे पाणी प्या बाबा काही समजा लिहून राहिला मला भाई बघतो तू दे बा सेटिंगवर काय करतो अभ्यास मला म्हटलं जमूनच नाही राहिला त्याला काय सांगा जमूनच नाही राहिला डोक्यातच नाही घुसत किती अभ्यास केला काय केला डोक्यातच नाही घुसत असं वाटते पहिले तर पुस्तकच नाही पकडा वाचन होतच नाही पण काही इकडून तिकडून वाचलंय तर काय वाचलं ते भुलून जातो नाही 5 मिनिटात भुलून जातो काय वाचलं तर तू जमला बाबा दे लवकर मला म्हटलं ताल लावून हो दे बा हो देतो ना म्हटलं तू फक्त तेवढं काम कर बाकी मी पाहतो ना त्याला काय येतं देतो मी हो बरोबर ठीक आहे भेटतो मी मारती बाज तुला भेटतो घरी जातो बाबाला मागतो मी बाबाला ताईले आणि भेटतो तुला बातच भेटतो मी आता हो झालं फसलं सायाचं बा गेम मध्ये झाला आता बा जुगाड लागला 500चा आता याचा जुगाड काय लावतो मी भले खायला जुगाडात फुगाड लावा लागते हावल्याला लावायचं येले जुगाड लावला काय तर इकडे चुल्यात आता 500 देते बा हातात धरून बाय बस जमते आता मस्त बा गेम तेले असं वाटतं की मी करत जुगाड लावून देतो तिथं काय बोर्डावर फुगाड लागते जरासा गेम दिला बाकी गेम मध्ये जीवर गेला त्याच्यात नाही आलं लेगाचं त्याचा बापाला बरोबर पाय आलं ते हे आलं लेगाचं जाऊ दे बरं एकटा आलं 500 भेटते मला जमलं लेगाचं बाय चत्या बाबू चत्या अरे म्हटलं तू अभ्यास करायला बसला की नाही हा इकडे तिकडे रवटावून राहिला का बसला की नाही तू सांग फक्त
येले कसं सांगा बाबा, आता बसलो ना, बसलो जी बाबा, बसलो म्हटलं इकडे वर बसेल आहे मी, वर वर बसलो. घरी तिकडे ते टीव्ही ते काय कल्ला बजार चालू आहे ते नुसतं आहे दा. भांडे पडन हे पडन ते पडन, डिस्टर्ब होते मला, म्हणून मी इकडे बसलो बाहेर, वर बसलो वर. अरे बापा, एखादा मना आड्यावर बसला रे तू. हा म्हटलं कोण घरामध्ये अभ्यास होऊन मग राहिला का त्याला? घरात कुठे होते अभ्यास, म्हटलं टीव्ही ते भांडे न काय आवाज, म्हटलं माझ्या घरात अभ्यास नाही होत म्हणून मी वर बसलो. हा बरं बसले गाले कुठे बस अभ्यास करून राहिला ना का नुसतं लेगा जागा बसलाच आहे म्हणा का दे म्हटलं अभ्यास गिभ्यास करून लागला का नुसतं बसलाच आहे. हा काय करू राहिला अभ्यास करून राहिलो हा वरत बसून. हा मला खाली नाही जमत. हा फक्त नावालेच अभ्यास करून राहिला का म्हटलं करून नाही राहिला म्हणा ना. करू लागलो नाही जी बाबा, अभ्यासच करू लागलो ना, नाही तर का सगळं पाठ करू लागलो ना मी. या नाही तर तुम्ही या पाहिले, या म्हटलं पाहिले या. नाही मी पाहिले नाही येत. तू वाचन करू राहिला पाठ करू राहिला ना, जोरानं वाच मला इथं खाली ऐकायला आलं पाहिजे. हो जोरानं वाच, जरा ऐकायला आलं पाहिजे मला. हो जोरा जोरानं वाचतो ना, पाचवी दुसरीची कविता होई नाही आपलीच लावून राहिली तिथं जोरा जोरानं वाचवायले. म्हटलं मनातल्या मनात अभ्यास करावं लागते, आपलीच नका लावा. बरं ठीक आहे. हो कर तू लागायला मनातल्या मनात वाच. ठीक आहे मला फक्त तू बाहेर दिस आता. त्याला ढुंगणार मी सुट्टी दिली आता काय राहिली मग. हो तू फक्त मला वरून खाली भेट तू फक्त दाखव तुला घन चक्कर कसं असते तर. पण नवनीतले पैसे पाहिजे, गेले पाहिजे तेले पाहिजे, तिकडं 6,000 रवटायचे. हो तू फक्त मला, हो तू फक्त मला बाबू म्हटलं खाली दिस तू. नाही ते हातपाय तोडली मी ना काय राहिली मग. हा अभ्यास करून म्हटलं आता संध्याकाळपर्यंत उठायचं नाही तिथून, आता सांगू लागलो. हो नाही उठत ना बाबा, नाही उठत म्हटलं, नाही उठत. इथंच झोपतो लागाले, इथंच खातो, इथंच पैदी, इथंच झोपतो. इथं देऊन येत आम्हाला जेवायचं. काय तुम्ही खालीच नाही येत, हा गल्ले मुताले सगळं वरतच करतो मी. हो